चला तर मंडळी, आषाढ विशेष 7 ते 8 दिवस टिकणारे दुधी भोपळ्याचे तळणीचे धपाटे बनवूया। त्यासाठी अर्धा दुधी भोपळा घेतला, मध्यम आकाराच्या किसणीने छान असं किसून घ्यायचं। किसल्यानंतर यामध्ये हळद, तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, चवीपुरतं मीठ, 1 चमचा ठिसलेला लसूण, 1 चमचा ओवा घालायचा आणि संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर 1 मोठा चमचा कसुरी मेथी ऐवजी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता। त्यानंतर यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप बेसन, 2 चमचे तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर नक्की पहा। तर छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार केल्यानंतर याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुरी लाटताना थोडीशी जाडसर लाटायची, म्हणजे छान अशी टम्म फुलून तयार होते। त्याला एका वाटीने गोलाकार देऊन घेऊया। गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये हे पुऱ्या अलटपालट करून तळून घ्यायच्या आहेत। मस्त असे तळणीचे धपाटे बनवून तयार आहेत। 7 ते 8 दिवस टिकतात। एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक